वर्षानुवर्षे औद्योगिक प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस इथं आल्यावर अखेर सरकारची झोप उडाली का असा सवाल आजच्या घडामोडींमुळे नागरिक विचारू लागलेत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यानं केवळ औपचारिकता पार पडली की खरोखरच कारवाईचा बिगुल वाजणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. घुग्गुसमधील अनेक कारखाने पर्यावरणीय नियमांना सर्रास धाब्यावर बसवत आहेत. कायदे फक्त कागदावर आणि प्रदूषण हवेत अशी भीषण परिस्थिती इथे निर्माण झाली असून प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक प्रतिनिधी मंडळानं सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात धडक देत हा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर तातडीनं पंकजा मुंडे यांचा घुग्गुस दौरा आयोजित करण्यात आला. पण हा दौरा केवळ आश्वासनांचं पाऊस ठरणार की कृतीची वादळं उठवणार असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या दौऱ्यात स्थानिक नागरिकांनी आणि विविध संघटनांनी प्रदूषणाच्या समस्यांचा लेखाजोखाच थेट मंत्र्यांच्या हातात दिला. सोच फाउंडेशन, घुग्गुस बचाव संघर्ष समिती, डॉक्टर्स फाउंडेशन आणि व्यापारी केमिस्ट संघटनांनी एकजुटीनं प्रशासनाला आरसा दाखवला. यावेळी पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी नियम पाळा नाहीतर कारवाईला तयार राहा, उद्योगांकडून होणारी बेफिकीर प्रदूषणाची दादागिरी आता खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला. तसंच आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तातडीनं बसवली गेली पाहिजे असा आदेशही देण्यात आला. मात्र हे आदेश हवेतच विरणार की प्रत्यक्षात उतरणार यावरच घुग्गुसच्या भवितव्याचा प्रश्न अवलंबून आहे. घुग्गुस गावाची मलाही जाणीव आहे की घुग्गुस मध्ये चुकून एखादा गोरा माणूस दिसला तर आपण त्याला गावाच्या बाहेर काढतो, एवढी अवस्था त्या गावाची झाली आहे. आणि म्हणून आता सुदैवानी पंकजा ते आल्यात, हे नंतर दूर सोडतील मलाही माहिती आहे. पण आपण आता एक निर्णय केला की पंकजा ते आल्या, आता आपण एक पर्यावरणाची जिल्ह्याची समिती करणार आहोत. ज्या समितीमध्ये सर्व राजकीय पक्षाचे लोक राहतील, ज्यांचं ज्यांचं पर्यावरणावर प्रेम आहे. आणि ही लढाईचा शुभारंभ आज आपण करतोय. ही लढाई जारी राहील. ओगे साहेब, तुम्ही म्हणाले, तुम्हाला एका गोष्टीचा मी विश्वास देतो, रस्त्यावर यायची आपल्याला आवश्यकता नाही, पण जे प्रदूषण करतील त्यांना रस्त्यावर आणण्याची शक्ती आपली आहे. हा विश्वास आपल्या देशाच्या कायद्यावर ठेवा. इथे फार मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. त्या उद्योगांना सोबत घेऊन त्यांनी 4 पैसे खर्च करून या सगळ्या यंत्रणा वापरल्या पाहिजे. याच्यासाठी त्यांना पण सोबत घेऊन, नाही वापरल्या तर त्यांना शिक्षा, दंड, त्यांच्यासाठी लागणारे जे काही आम्हाला पावलं उचलायचे ते आम्ही उचलू, हे या निमित्ताने सांगते. पण आपण 1 वर्षाचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा असा या भागाच्या प्रदूषण मुक्तीचा एक पूर्ण प्लॅन हा तयार करू आणि त्या प्लॅन प्रमाणे आपण सर्वांना चालायला लावू, हे मी आपल्याला या निमित्ताने सांगते. त्यामुळे इथल्या भागाच्या लोकांची हेळसांड कमी व्हावी यासाठी मी जातीने लक्ष देईन. सुधीर भाऊ तर देतच आहेत. अधिकाऱ्यांना सुद्धा या पद्धतीने काम करायला लावू, हे मी मात्र या निमित्ताने सांगेन. जे नाही करणार तर ते तर मोकळेच आहेत. मग मी काय करायचं त्यांचं ते मी बघेन.